तर पुन्हा एक मिनी ब्लॉग आज आपल्याकडे नाही का, भरपूर ऑर्डर होती बॉक्सची, तर ती आपण नाही का कटिंग सोडून दिली ती, आणि कटिंग सोबतच इंग्रविन पण चालली होती. त्यानंतर आज आपल्याला भरपूर सारे कामं होते, त्या हिशोबाने नाही का आपण टाईम मॅनेजमेंट करून सगळं नाही का व्यवस्थित कामं करून घेतलेत. बॉक्स कटिंग सोडून दिले, कारण हे बॉक्स होते ना 500 बॉक्स होते, आणि 500 बॉक्सची कटिंग म्हणजे भरपूर वेळ, आणि त्यावरतून पुन्हा इंग्रविन पण. लय खतरनाक विषय होता आजचा. काय विषय नाही, पूर्ण ब्लॉग बघा. धन्यवाद इथपर्यंत सपोर्ट केल्याबद्दल. सगळ्यात पहिले एक स्टिकर घेतलं नाही का MDFचं, ते बघितलं क्लिअर येत आहे की नाही इंग्रविन. सगळ्यात मस्तपैकी नाही का इंग्रविन पण व्यवस्थित येत होती. मग त्यानंतर पूर्ण फाईल नाही का सेट करून सोडून दिलीत. पहिले बघून घेतलं की नाही का व्यवस्थित येत आहे की नाही, खोलपर्यंत इंग्रविन जाते का नाही. पण नाही, काही विषय एकदम व्यवस्थित येत होते, त्यामुळे पूर्ण फाईल सोडून दिली ती मी. त्यानंतर थोडंसं बाहेर आलो, कारण बाहेर पण भरपूर सारं काम होतं, आणि नाही का एका कस्टमरकडे भरपूर दिवसापासून आपलं पेमेंट बाकी होतं, तर ते पण बघा. शाम को उठाएगा वो रात में। हेलो हाँ क्या चालू कर लाएगा तर का पाते तो मार्केट मध्ये काय वर किचन म्हणे रिलेशन चांगले, किचन बनवून दिले त्याला 2500 रुपये पेमेंट आहे. म्हणलं हे माय गेलं ते त्याचं पोरं बाहेर आलं फोडून टाकीन म्हणे मी तू. कोणी म्हणला काय करायचं ना म्हणलं. कस्टमरनं काय पेमेंट दिलंच नाही, एवढं वेळ त्यांना नाही का बोलून बसून काही फायदा नाही झाला. तर त्यानंतर आलो शॉपवरती, तर शॉपवरती एक नवीनच विषय होता, तो बघून घ्या तुम्ही. काढू गोट आहे हा कर हां कर देईन ते कोण घ्यायचं कर निघून इथं कुठे इकडे तिकडे आपल्यावर काढ, काढ टायर काढ, बघ सांभाळून काढ. टायरला थोडं पलकड आपल्या अंगावरून काढू. त्यानंतर हौदात होता साप, आणि आम्ही तो काढाय गेलो. आम्ही साप तर बाहेर काढलाय, पण ते टायराला नाही का आळा पिळा मारून बसेल होता. आम्ही टायर काढून तो पुन्हा खाली पडला. दाबू नको, त्याला चोळू नको, दे सोडून. चपळ होतं रे. त्यानंतर नाही का नाईटला एक बोर्ड आलता आपल्याकडती, आणि तो अर्जंट फिटिंग करून द्यायचा होता. मस्त बनवला बोर्ड, मस्त बनवलं. त्यानंतर जे बोर्डमधलं मॅटर त्यांना जमत नव्हतं ते मी कंप्लीट करून दिलं, आणि त्यानंतर मला फार उशीर झाला नाही का. पाऊस पण चालू झाला, बोर्ड टेस्टिंग जमत नव्हतं त्यांना, साईडनं टॅप मारायला पण जमत नव्हतं, तर ते पण मी करून दिलं. उशीर झाल्यामुळं नाही का पाऊस पण सुरू झाला आहे. जर्किंग वगैरे मी सोबत आणलं होतं नाही का, तर निघालो होतो आता घराकडं.